माझे मला इकडे बघता 20 रुपये देव या 20 रुपयात चला पण बाई गाय पहिले मेरे गाव पण इकडे 20 रुपये गावाला तुझं आहे जातेस काय जा ना तोड घेऊन 20 रुपये आंबा भेट या भेल या चायनीज भेल चला 20 रुपये भेल या चायनीज भेल चला ये चायनीज भेल होय जा की तोड घेऊन जा गावाला टाकू का इथून बाहेर या भेळ खायला या मला काही दिसत नाही याच्यातून हो यार काळू घेतो पूर्ण उन्हातूनच करायचं तर फायनली आपण आता पोचलोय दिवा एवढ्या मशागतीनंतर आता आपण आहोत कोणत्या ट्रेनमध्ये वसई मेमू ट्रेन मेला सोडायला पाहिजे होतं मानवाला असं धक्का मारून द्या चला तर खूप दमलेलं आहे डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू आपण बाय बाय तर फायनली शेवटी एकच होतं ना तर आपण शेवटी पोचलोय मुंबईला एवढा लांबचा प्रवास करून
बाईकने असं काय वाटत नाही ना, पण असं ट्रेनने एवढा कंटाळा येतो ना. बाईकने बघ झालं होतं, ट्रेनने एकाच जागेवर बसायला. मी तर जवळपास 6 वर्षांनी ट्रेनचा प्रवास केला. हिनं तर पहिल्यांदा केला आहे, पहिल्यांदा. म्हणजे ट्रेनमध्ये लहानपणापासून कधी बसलेलीच नाही. बसली म्हणजे तर बसायची, गावी नाही बसत. त्या लोकलला, पण गावच्या ट्रेनला कधीच नाही हं. गेले एकदा बसनेच. इकडे एकदाच. बापरे. मी तर आम्हाला कशी सवय आहे त्याच्यामुळे काय गर्दीतून प्रॉब्लेम. कशी जात असते हे गणपतीला. ही तर कंटाळलीच होती बापरे. पण प्रवास मस्त झाला. गावी जाऊन जरा बरं वाटलं, मन मोकळं आलं. मस्त होतं ना, पण थंडी गावी खतरनाक बरं होती. वाटलं, पण यायच्या टायमाला ट्रेनने जायचं. आता ती गावीच बोलली की नेक्स्ट टाइम आपण येऊ तेव्हा बाईकनेच येऊ, नाही तर बसने येऊ, ट्रेनने नको. ट्रेन भारी पडते. तरी पण ट्रेनला गर्दी नाहीच आहे. तुम्ही बघितलं असेल, ट्रेनला गर्दी होती नाही. आपण आरामात बसून आलो तरी पण मॅडम कंटाळल्या. मग कंटाळा किती वेळ, 7 गेले ना. 8 तास. परत लोकलने इकडे पुढे यायला. सिग्नलला थांबत होती ना डबल हा. क्रॉसिंग. आणि नेमकं आहे ना साले, त्या गाडीला क्रॉसिंग लावतातच. तुम्ही काय खाता बाय? तर मजा आली गावाला, मस्त मजा केलेली. मस्त आहे की मित्रांना भेटलो खूप वर्षांनी. हिला कुठे न्यायला जमलं नाही बाहेर, कारण का घरात काम भरपूर होती. आम्ही मेन म्हणजे कामं करायलाच गेलो होतो घरची, ती दाखवता नाही आली तुम्हाला. तर कसा वाटला तुम्हाला कोकणचा दौरा? कारण जास्त दिवस नाहीच होते आम्ही, किती 2 दिवस होतो हार्डली. 2 दिवसांनी आम्ही निघालो. तिसऱ्या दिवशी रिटर्न. आणि कॅमेराही पकडायला वेळ नाही. काय काम करू की कॅमेरा पकडू ब्लॉग करू असा विचार चालला होता. त्यातल्या त्यात जसा वेळ मिळत होता मी तसा आम्ही रेकॉर्ड केलेला. आता नेक्स्ट टाईम आपण स्पेशल फक्त गाव फिरण्यासाठी जाऊ आपण. तरी पण नाही म्हटलं नाही, 5-6 दिवसाची सुट्टी काढून आरामात जाऊया. आणि त्याच्यामध्ये कसं, आता मी पण जॉब चेंज केला आहे, त्याच्यामुळे मी आता प्रोव्हिजन पिरियडवर. त्यामुळे आता मला तर काय 6 महिने सुट्टी नाही भेटणार. आणि जरी भेटली तरी ते पैसे कट होऊन जाणार. मग आता काय दुसरा ऑप्शन नाही. पण जास्त काय आणलंच नाही यावेळी गावावरून. काय नाही, फक्त कोळीमधले तेवढेच. तुम्ही पण बघितलं, कोळीम घेतलं. पण बाकी याला बोललो होतो काय ते सांग आणायला. आपण 2 दिवसासाठी गेलो होतो. तरी पण मार्केट बुधवारीच होतं ना. आपण काहीतरी पप्पांना वगैरे आणायला सांगितलं असतं ना तर घेऊन आले असते आजीकडून. सांगणार तरी कधी, घरची कामं आटपणार की हे कायच लक्षात राहत नव्हतं. असं घाईवर जाऊन घाईवर येणं नाही होत. म्हणजे 8 दिवस कधी फिरायला. आता परत कधी जायचा चान्स भेटतोय बघूया. शिमग्याला जायला भेटलं. तेच कारण मी आता आहे प्रोव्हिजन पिरियडवर, त्याच्यामुळे सुट्टी तर नाही भेटणार. तू जाऊ शकतेस. मी नाही जाऊ शकत. बस ट्रेननी. बसने तरी जाशील कसं? तुला समजणार कसं कुठं उतरायचं? नाही मी जाणार शिमग्यामध्ये डायरेक्ट मे मध्ये. पण मजा आली ना गावाला जायला. गाव म्हटलं ना की असं म्हणजे असं राहत नाही. राहत नाही ना कधी एकदा गावाला. परत कधी चान्स येतोय गावी जाण्याचा. तुमच्या गावाला पण असं हे घर अशी माहिती आहे, घराच्या बाजूला असं हे नाही ना. तुमचे जे जंगल वगैरे त्याचे खाली नाहीतर वरती रस्त्याला. असं म्हणजे गावात असं काय नाही परसवण वगैरे कसं. तुमच्या मागे आहे पण तिकडे पण एवढी झाडं पण नाही आहेत, छोटी छोटी झाडं आहेत. तुमच्या गावात एक जंगलात फिरायला जाऊया मस्तपैकी. वाघबीग असतो. माणगाववाळे. इकडं घरात वागायला त्यांच्या. हो, ते कोकणात राहतात. आम्ही कोकणातलो, तुम्ही अर्धे शहरातलं अर्धे कोकणातलं. पण खरंच खूप खूप मजा आली. म्हणजे इतक्या दिवसाचा आळस सगळं निघून गेला. सगळं एकदम असं नवीन जन्म मिळाल्यासारखं होतं कोकणात गेलं की. आता लवकर परत जाऊ.
गेल्याशिवाय काय राहणार नाही आपण. पण नाही बोलून तरी पण जाता 8 दिवस महिन्यामध्ये. होय. आणि अचानक ठरतं, म्हणजे गावाला जायचं असं असं ठरवून नाही, अचानक जाव्या गावाला, चला गाडी चला. तरी पण तुम्हाला कसा वाटला हा अनुभव? थोडंसं सिनेमॅटिक घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पण नवीनच आहोत, सुरुवात करतो आहे, तर हळूहळू आपण पण व्हिडिओ क्वालिटी सुधारू. आयफोन घ्यायचा विचार चालला आहे, पण कसं माहिती आहे, एक इश्यू असा आहे की मला आयफोन आवडत नाही. तर तुम्ही मंडळी नक्की सांगा, आयफोन आपण घेऊया काय? कारण त्याचे स्पेसिफिकेशन तसे OnePlus 1 चांगला आहे काय? OnePlus 1 हिट होतो तो. आपलं आयफोन कसं माहिती आहे, लॉंग टर्ममध्ये चांगला आणि कॅमेरा त्याचा चांगला आहे, सॉफ्टवेअर मध्ये चांगला हे आहे. कॅमेरा शूटिंग करून देत नाही कुठं मंदिर वगैरे गेलं तर असं त्याचा प्रॉब्लेम होतो. कॅमेरा न्यायला देत नाही, मोबाईलच. आणि माझा मोबाईल तर तुम्ही बघितलाय कसा आहे तो, खतरनाक. तेव्हा आयफोन घ्यायचा. घेऊया. हळूहळू पण विचार तोच आहे ना, आयफोन घेऊन कसा तो पडूनच राहणार. पडून म्हणजे असं तुमच्या कामाला हे पण होतं ना. मग आपण कसं आपण व्हिडिओ मंदिरात गेलो तर व्हिडिओ शूटिंग करत आहे असं. मला मग पूर्ण त्याच्यावर सेटल व्हायला लागणार, कारण आपण आहोत अँड्रॉइड युजर्स. ही पण अँड्रॉइड यूज करते, मी पण अँड्रॉइड. आणि मी कधीच आयफोन यूज नाही केला आहे, पण असं मला सवयच नाही आयफोन यूज करायची. त्याच्यामुळे आपल्याला तर सवय होणारच नाही. ते आपल्याला हळूहळू मग सवय करून घ्यावी लागेल आयफोनची. आयफोनवर एकदा शिफ्ट झालं की मग परत अँड्रॉइडवर येता येत नाही, माहिती आहे ना. तो एक चालला आहे. मग फक्त व्हिडिओसाठी आयफोन घेणं वर्थ नाही ना. मग 50,000चा घ्या कॅमेरा घेऊन काय उपयोग आहे. बघूया तो पुढचा प्रश्न. पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा घ्यायचा की नाही, आणि तुम्हाला ही गावची ट्रिप कशी वाटली. गावची ट्रिप म्हणता येणार नाही, हे सर्व घाईघाई झालं. आज ठरवलेलं, संध्याकाळी गावाला निघालेलं, असं झालं. तर तुम्हाला कसे शॉर्ट्स वाटले, सिनेमॅटिक घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आपण पण नवीनच आहोत, हळूहळू आपण सुधारू. बाकी तुम्ही काय म्हणताय, कशा सर्व हसताय ना, मजा मस्ती चालली की नाही. आणि फिरत जावं मित्रांनो, नंतर कधी भेटेल काय सांगता येत नाही. लग्न झालं की असं मग घरातच राहावं लागतं. घरातले मग काम आटपा काय मॅडम, एकच संडे भेटतो ना. एकदा कामाला लागले की संपला विषय. त्याच्यामुळे जेवढं फिरायला भेटते तेवढं फिरून घ्या, नंतर फिरण्याला होत नाही. एकदा संसारात गेलं की आपण बोलतो फिरू पण नाही होत. किती बोललं, आणि आपण बोलतो की हा बाबा 6 दिवस काम करू, संडेला कामाला फिरायला जाऊ, नाही होत. कारण जसं संडे येतो तसं बोलतो यार कुठं जातो, जाऊ दे, झोपतो. चालेल, चला मग आम्ही पण आता तुमचा निरोप घेतो. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. चला नेहमी हसत खेळत राहा. चला बाय बाय.